विधानसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत मोठा संघर्ष होऊ घातलाय। लोकसभेत 13 जागा जिंकलेल्या काँग्रेसला विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवायच्या आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही सर्वाधिक जागांवर दावा केलाय। हे जागा वाटप महाविकास आघाडीच्या मुळावर येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही। विधानसभेच्या जागा वाटपावरून मविया झुंपणार। काँग्रेसचा विधानसभेच्या 100 जागांवर दावा। ठाकरेंची शिवसेना पवारांच्या राष्ट्रवादीतही रस्सीखेच। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जास्तीत जास्त जागा मिळाव्यात असा आग्रह प्रत्येक घटक पक्षाचा दिसतोय। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला 100 ते 105 जागा हव्यात। शिवसेना युबीटी 90 ते 95 जागा लढवण्यासाठी आग्रही आहे। राष्ट्रवादी एसपीला 80 ते 85 जागा लढवण्याची इच्छा आहे। प्रत्यक्ष जागा वाटपावेळी एखाद्या घटक पक्षाकडून मोठा दावाही केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाना पटोलेंनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिट प्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार, याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं। पण घटना संपली आता ते, पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचार करावा, एवढंच काँग्रेसची भूमिका आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवारांनी तर 85 आमदार निवडून येण्याचं लक्ष्य पक्षानं ठेवल्याचं सांगितलंय। साहजिकच शरद पवारांचाही 85 पेक्षा जास्त जागांवर दावा दिसतोय। विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथे द्यावे, शेवटी तो निर्णय त्यांचा आहे। पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे। आणि तसंच महाविकास आघाडीला शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं। भाजपा आणि शिवसेनेनं 2019च्या विधानसभेला ज्या जागा लढवल्या होत्या त्या जागांवर शिवसेना युबीटीनं दावा ठोकलाय। काँग्रेस आणि आमच्यामध्ये हा कुठलाही वादाचा मुद्दा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। याचं कारण असं आहे की 2019 साली शिवसेना आणि भाजपा म्हणून आम्ही एकत्र जागा ज्या लढवल्या त्याच्यामध्ये 12 जागा आम्ही जिंकल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी एकत्रित जागा लढवल्या, त्यांनी 14 जागा जिंकल्या, आम्ही 14 जागा जिंकल्या। त्यामुळं निर्विवादपणे 14 जागांवर आम्हाला चाचपणी करण्याचा अधिकार आहे। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे ही स्वबळाची चाचपणी करतायत। महाविकास आघाडी तुटलीच तर प्लॅन बी म्हणून उद्धव ठाकरेंनी आतापासूनच तयारी केल्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।